हे हे हॅलो नको गप्प बस हे गप्प ए मीरा मीरा गप्प बस कुठे ठेवायचं हिला? तोच विचार करतोय रे प्रिया. मदन भाऊ मला वाटतं इथंच राहू दे. डोकं बिकं फिरलंय का रे तुझं? का? अरे घरात लग्न सराई आहे, कोणतरी येत राहणार इथे. इथं ठेवणं म्हणजे रिस्की रे हिला. हे काय वळवळ करते रे ही. आता नाही यायची शुद्धीवर. पण कुठे टाकायची हिला? कुठे टाकायची? हे प्रिया हा पेट उघड उघड उघड. ह्याच्यात टाकायची. कोणी तोंड उघड. हे, थांब थांब थांब. कुलूप कुलूप. इथे 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 आता कुठं जाते? इथंच मरेल ही गुद मरून. मग रात्री लावू तिची नंतर विल्हेवाट. हे पिरत चल लवकर. आता ते टकलं म्हातारं डोळे वटरत विचारत बसेल आपल्याला कुठे गेला तू, कुठे गेला होता. चला चला. सुनीता सगळं नीट आवरून घे आणि समय आठ ठेवून दे. हो बाई साहेब. वहिनी दादा मस्त झाला नाही कार्यक्रम? हो. सगळे पाहुणे माया आणि अथर्वच्या जोडीचं खूप कौतुक करत होते. आज दोघांची दृश्यच काढणार आहे मी. हो हो काढा, दृष्ट काढाच. आणि केवढे पाहुणे येत होते शेवटपर्यंत अगदी. त्यांच्या सगळ्यांचं करता करता इतके नाकी नऊ आले ना. आणि त्यात माझा पाय इतका दुखत होता. पण म्हटलं नाही, हळदीचा कार्यक्रम आहे, सगळं नीट बघायला हवं, कुणाला काय हवं कुणाला काय नको, नाही का? ह्याच्यातच दमछाक झाली माझी. मीरा कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. नाही, आज सकाळपासून ती दिसलेलीच नाहीये. हळदीच्या कार्यक्रमात कुठेच नव्हती ती. दादा काही विचारू नकोस, इतकी कामचोर आहे ना ती. खोलीत असेल तिच्या बस. नाही, ते मीराच्या काकांची तब्येत खालवली ना, म्हणून ती गावी गेली आहे. गावी? गावी गेली? हो, तिला ताबडतोब जावं लागलं. पण ती तर मला म्हणाली होती की तिचे काका बरे आहेत म्हणून. मॅडम, आपण मीराला आज थोडी ओळखतो. तुम्हाला माहिती आहे ती सगळ्याच्या मनाचा किती विचार करते. हो, तिच्या काकांची तब्येत खराब होती, ती खोटं बोलली. ती माझ्याशी खोटं नाही बोलणार माया. नाही, तसं नाही मॅडम. अहो, पाहुणे होते, आपण लग्नाच्या तयारीमध्ये बिझी आहोत, तुम्हाला टेन्शन येईल म्हणून तिने तुम्हाला सांगितलं नाही. म्हणून ती फक्त मला सांगून गेली सगळं. अगं पण तू तर येऊन मला सांगायचं ना, अशी कशी एकटी गेली ती? नाही, ॲक्च्युली मीरानेच मला शपथ घातली होती की तुम्हाला सांगायचं नाही, म्हणून नाही सांगितलं. काय, कशी? तिला तिथे पैशाची गरज पडली तर काय करणार आहे ती मुलगी? आई, टेन्शन कशाला घेतेस? हे सगळं आटपलं की आपण नंतर तिच्या काकांना मदत करू. नाही, नंतर नाही. मी आत्ताच फोन करतोय तिला. स्विच ऑफ आहे मीराचा फोन. स्विच ऑफ?
सांगतेस काय माया? म्हणजे ती मीराची कटकट आपल्या घरातनं गेली हं? नाही नाही, अजून गेली नाहीये, स्टोअर रूम मध्येच आहे. अरे बावळट, तेच म्हणायचं होतं मला. आपण काय तिला असंच सोडणार आहोत का? अगं बायको, मीराला सोडायची गरजच नाहीये. ती आपोआप सुटणार आहे, कायमची. आता गोणपाटात कोंबून ठेवलंय म्हटल्यानंतर गुदमरून मरून नाही का जाणार ती? क्या बात आहे, भेजा आहे तुमचा साहेब. याला म्हणतात डोकं. साहेब तुम्हाला खरं सांगतो, आत्या बाईंना तुमच्याशिवाय परफेक्ट कोणीच समजावू शकत नाही, कोणी. कपरे तू हो, गप्प बसू नका आता मला. मी गप्प बसणार नाही आता. पेढे वाटा, पेढे पेढे वाटा. आता आहे ना, आमच्या माया मॅडमचा मार्ग एकदम मोकळा झालाय. अर्थात उद्याचा दिवस माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. माझं लग्न आहे उद्या, पण त्या अगोदर मीरा संपलीच पाहिजे. वाव माया, परफेक्ट टायमिंग साधलंयस तू. अगदी अगदी अगदी. म्हणजे आता आपल्याला यातली अर्धी प्रॉपर्टी मिळणार, सोन्याहून पिवळं होणार. पण आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. अजिबात नाही. इनफॅक्ट मदन आणि पिर्या, जेवढे पैसे ठरलेले त्याहून जास्तच देणार आहे मी तुम्हाला. तुम्ही द्याल तेव्हा द्याल हो, म्हणजे द्यावं तर लागणारच आहे. पण माया मॅडम, तुमच्या स्वयंपाकघरात फुकटचे कांदे सोलून सोलून माझे डोळे लोंबायला लागले तो. कधी एकदा त्या वेदाला मारून टाकतो आणि इथनं कल्टी मारतोय असं झालंय मला. अहो, कितीतरी दिवस झाले नवीन सुपारी घेतली नाहीये. माझे हात शिवशिवायला लागले तो. होणार, सगळं होणार, पण त्या अगोदर मीराला संपवायला पाहिजे. करवली आहे माझी. स्पेशल निरोप द्यायला नको? तुमचा स्पेशल निरोप पोचलाच म्हणून समजा. हे पिर्या, चल. चल. वा, हो मदन भाऊ, अहो चेक करायची काय गरज नाही. गुदमरून मेली असेल आतापर्यंत. मेली असं तर चांगलंच आहे. आपलं एक काम कमी झालं. चल चल चल, उघड उघड उघड. चला. चल, एक मिनिट. मदन भाऊ, मदन भाऊ. अरे बापरे, मंजिरी मॅडम एवढ्या रात्री इथं काय करतायत? मदन भाऊ, मंजिरी मॅडम थांबल्या. आपण मीराचं काय करायचं हे आपण नंतर बघू. सगळी माणसं लग्न कार्यात असतील तेव्हा आपण परत नदीत फेकून देऊ तिला. चल 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 चल.
मार्जारी, आपण आपल्या उद्दिष्टाच्या जवळ येऊन पोचलोय. उद्या अथर्व आणि मायाचं लग्न आहे. त्यानंतर आपलं यश कोणीही थांबवू शकणार नाही. मंजिरी, बरीच वर्ष बाकी आहे. इतक्यात निश्चिंत होऊ नकोस. ती कार्य मला पक्की ठाऊक आहेत. येणारी अमावस्या आपल्यासाठी फार महत्वाची. आई, लेक आणि नात यांच्यापैकी नातीचा बळी देणं बाकी आहे आणि ते मी या अमावस्याला पूर्ण करणार आहे. मी त्या वेदाचा बळी देणार आणि आळ त्या मायावरती टाकणार आहे. आणि वेदाची हत्या केली म्हणून त्या मायाला फाशीची शिक्षा होईल. नर्मदा, अजित, दामोदर ते त्यांच्या कर्माने मरतील आणि राहिले दादासाहेब, अनन्या आणि अथर्व ते काळाच्या पडद्याआड जातील. आणि मग या घरात असशील फक्त तू एकटी, चिरतारुण्य मिळवलेली मार्जारी. आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती या घरात आहेच. तू या घरात राजकन्येसारखी राहशील, राजकन्येसारखी. मार्जारी, या सगळ्यासाठी मी आजच तुझं अभिनंदन करते. थांब मंजिरी, थांब. वेळेआधी कुठल्याच विजयाचा उत्सव साजरा करायचा नसतो. आत्मा आणि मनुष्य या जोडीला विसरलीस तू. मी काही विसरलेले नाहीये मार्जारी. तिकडे त्या अंबिकाचा आत्मा कैदे आणि इकडे माया मनुष्य मीराचा काटा काढणार आहे. नाही, ते अजून घडलेलं नाही मंजिरी. पण मला कुठल्या तरी संकटाची चाहूल लागते. संकट काय आहे, कुठून येईल हे सांगता येणार नाही मंजिरी. त्यासाठी तुला सावध राहावं लागेल. लक्षात ठेव, तुला सावध राहावं लागेल मंजिरी. अंबिका, मला आजही आपल्या लग्नाची हळद आठवते. किती खुश होतो आपण. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतो. फक्त आजच नाही, पण उद्यापासून माझ्या लाईफमध्ये चेंज येईल. लाईफ पार्टनर म्हणून माया माझ्या आयुष्यात येईल. ही नवी सुरुवात करताना मला खूप त्रास होतोय, पण आपल्या वेदासाठी मला हे करावं लागेल. आणि ह्या सगळ्यात एक नक्की आहे, माझ्या मनात असणारी तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही. माझं प्रेम कायम तूच असशील. मला माफ करशील ना अंबिका? आजवर तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलं, पण मी मात्र काहीच करू शकलो नाही. बाबा, तुम्ही असं म्हणू नका. तुम्ही आमच्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य स्मशानात घालवलं. तुम्ही जे केलं ते शक्य होतं. ज्या शक्तीच्या साधनेत मी माझं अवघं आयुष्य वेचलं, ती आता माझ्याकडे खूप कमी शिल्लक राहिली आहे. राजवाडा,
तिकडे तुझी लेक आणि माझी धाकटी लेक दोघी मोठ्या संकटात आहेत आणि त्यांना वाचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे. आणि त्यासाठी मी आजवर साधनेने कमावलेली शक्ती तुला देणार आहे. डोळे मिटवाळा आणि शक्ती ग्रहण कर. या शक्तीच्या बळावर जे कोणी तुला आत्म्याच्या रूपात पाहू शकेल त्याच्यासमोर तुला स्वेच्छेने अदृश्य होता येईल. मीरा आणि वेदाच्या रक्षणासाठी तुला कुठल्याही गोष्टीला स्वतःच्या अधीन करता येईल. तुला चमत्कार करता येईल. फक्त या विद्येचा वापर करून तुला कोणाचा जीव नाही घेता येणार बाळा. एक मिनिट. अरे ते नारळ कुठे आहेत सगळे? ओटे भरायचे ना. आहेत की. आहेत काय पूजा करायला ठेवलेस का तू? घेऊन येते. पूजा करायला नारळ घेऊन येतो. लगेच आलो. मला सांग, आपण पाहुण्यांसाठी रिटर्न गिफ्ट बॉक्स आणले होते, कुठे ठेवलेस? सगळं तुम्ही मलाच येऊन कसं विचारता हो? काहीतरी स्वतः लक्षात ठेवा की. आणि ते बॉक्सेस मी घेतलेच नव्हते, ते पिर्याने घेतले होते. पिर्याने नाही, मला वाटतं मदननी घेतले होते. त्यांनी ठेवलेत कुठेतरी. मग मदन कुठे? पदराला बांधून ठेवलंय माझं. काय विचारता ना तुम्ही? मला कसं माहिती असणार? अरे मदन, आपलं कुसुम ताई सारखा हो बाजूला. कशा आहात तुम्ही? अरे मदन इकडे. सोडा, मला गप्पा मारायला अजिबात वेळ नाहीये. तुला गप्पा मारायला थांबवतच नाहीये. मला सांग, रिटर्न गिफ्टचे बॉक्स कुठे ठेवलेस? काय साहेब, तुम्ही किचन मध्ये ठेवले ना, बघा पटकन. सॉरी बघा ना, प्लीज बघा किचन मध्ये. हा. मदन, कन्यादानाच्या विधीचं साहित्य आणि वरमाला कुठे ठेवलेस? ते किचन मध्ये ठेवले सुनीता. आणि अक्षता? पॅकेट करून ठेवलेत तिथे. बर, ठीक आहे. गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना साहित्य? सर्व तयारी आहे, निश्चिंत राहा. बाबा, मीरा माझी बहीण आहे हे सांगूया आपण तिला. नाही बाळा, नाही. मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली. तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर. मला वचन दे, तू तिला काहीही सांगणार नाहीस. हो बाबा, मी तिला काही सांगणार नाही. मला आता निघावं लागेल. आपली पुन्हा भेट कधी होईल? सांगणं अवघड आहे आणि निरोपाचा क्षण लांबवू नये. तुलाही लवकर तुझ्या घरी जायचंय. आज तुझा अथर्व आणि ती दुष्ट माया लग्न आहे ना त्यांचं, ते थांबवायचंय तुला. आयुष्मान.
लवकर मुक्त हो बाळा.